नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्यावरच्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी सर्वात महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। हे प्रश्नोत्तरे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राइब करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुंबई या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 6 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर देव पुणे येथे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 5, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर प्लासी या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला। प्रश्न क्रमांक 7, भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1991 या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीचे राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 22 जुलै 1947 या वर्षी समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला। प्रश्न क्रमांक 9, भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष पहिले कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 10, ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मोहन चरण मांझी हे ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 18, लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 12, भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नीना सिंह हे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनली आहे। प्रश्न क्रमांक 13, नक्कल या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नकल आहे। नक्कल या शब्दाचे अनेक वचन आहे। प्रश्न क्रमांक 14, कवी या पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कवयित्री हे कवी या पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंग रूप आहे।
प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ल हा मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तुरुंग हा शब्द परभाषीय आहे. प्रश्न क्रमांक 17 पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग एकूण किती किलोमीटर लांबीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16.6 किलोमीटरचा भारतातील पहिला अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 19 कटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सैन्य हे कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये म्हशीच्या एकूण किती जात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7 जात भारतामध्ये म्हशीच्या एकूण आढळतात. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 22 सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून संबोधले. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 21 समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 25 पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्रात पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले. प्रश्न क्रमांक 26 सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22व्या सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 27 पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक होते. प्रश्न क्रमांक 28 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29 जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
व्हिडिओ व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।